नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्समधून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. राजभवन इथे दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा. संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी. शिवसेना खासदारांसह देशभरातील राज्यप्रमुखांचीही ते भेट घेणार. परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने झाल्यानंतरही आरोपी मोकाट. न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू ही कस्टोडियल डेथच. सुप्रीम कोर्टाचं अधोरेखित हे केलंय सुप्रीम कोर्टानं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दिलाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टडीतील मृत्यूला दुजोरा. मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांच्या मृत्यूदंडाची एनआयएची मागणी. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. पुण्यातील पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंच्या जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींची कोठडी आज संपणार. सर्व आरोपींना दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर करणार. अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% कर आयात शुल्क लागू करण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत ही घोषणा केली. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन आणि संवर्धनासाठी सरकारचं पाऊल. परिसरातील रहिवाशांचं स्थलांतर करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मौन. काल कोकाटेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. अजित पवारांचा पंकजा मुंडेंना धक्का. 35 वर्षांपासून भाजपत असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सह्याद्री अतिथीगृहावर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांसाठी मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांची भेट राजकीय नसल्याची सूत्रांची माहिती. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी योग्य कारवाई करण्याची केली मागणी. लातूर विश्रामगृहाबाहेर छावा संघटनेचं अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू. माजी आमदार खासदारांना विशेष जबाबदारी देण्यात येणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये जाणार हे निश्चित झालंय. आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार. माजी मंत्री अण्णासाहेब डांगेंचा भाजपमध्ये प्रवेश. सांगली जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. भिवंडी ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का. माजी सरपंच नितेश उर्फ बाळा पाटील यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे माजी आमदार सुधीर पारवेंचा भाजपला घरचा आहेर. पक्षात जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी सुरू. दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात घेताच मोठी जबाबदारी दिली जाते. पारवेंचं वक्तव्य. भाजपसोबतची युती ही भूतकाळातली मोठी चूक. महादेव जानकरांची भाजपवर सडकून टीका. भाजपचा पराभव करण्यासाठी मोर्चे बांधणी करणार जानकरांचा इशारा. इंदापूर न्यायालयात एका प्रकरणासंदर्भात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे समोरासमोर आले. मात्र नजरानजर करणं दोघांनीही टाळलं. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19वा वर्धापन दिन. त्यानिमित्त आज आणि उद्या राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. अमित ठाकरे उपस्थित राहणार. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महामंडळाचे 12 कोटी वाचणार. शालेय शिक्षण विभागाचा खान अकॅडमी आणि श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांशी सामंजस्य करार. राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण देण्याचा सरकारचा उद्देश. एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्यातल्या फार्मसी महाविद्यालयांचं वास्तव समोर आलंय.
गेल्या 3 वर्षात परवानगी मिळालेल्या 227 पैकी 118 विद्यालयात सुविधांचा अभाव आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विभागात मोठा घोटाळा. 4 महाविद्यालयांमध्ये 1400 पेक्षा अधिक बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून 6.5 कोटी लाटल्याचा आरोप. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा दुर्गम भागात औषध साठा पोहोचवण्यासाठी ड्रोनचा प्रयोग यशस्वी झालाय. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर आता ड्रोननं औषध पुरवठा केला जाणार. अनुसूचित जमाती कल्याण समितीचा गोंदियाच्या आदिवासी बहुल भागात दौरा. आदिवासी बांधवांनी आरोग्यविषयक अनेक समस्या समितींसमोर मांडल्या. गडचिरोली दौऱ्यादरम्यान मंत्री अशोक उईकेंची शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला भेट. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव झालाय. राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या विलास काटेखाये दूध संघाचे नवे अध्यक्ष. सरकारच्या विविध विभागातील भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये सातत्यानं गोंधळ होतो. खासदार ओमराजे निंबाळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पारदर्शक परीक्षेची व्यवस्था करण्याची मागणी. दिल्लीत मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा यांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मतदार यादीतून बांगलादेशी मतदार वगळण्याची मागणी केली. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 2017 पासून खटला प्रलंबित. कोर्टानं केंद्र आणि राज्यांना उत्तर देण्यास सांगितलंय. राज्यात राजन विचारेंना डिवचणारे बॅनर झळकलेत. ऑपरेशन महादेव संदर्भात राजन विचारेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. ठाण्यामध्ये राजन विचारेंविरोधात लावलेले बॅनर्स पोलिसांनी काढले. यावेळी युवा सैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बॅनर काढल्यानंतर विचारेंच्या फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाण्यात हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक. 3रीच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं अविनाश जाधवांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. ठाण्यात निशिकांत दुबेंचं व्यंगचित्र काढत मनसेची बॅनरबाजी. दुबे दुबेकर मारेंगे अशा आशयाचा बॅनरवर मजकूर. बेळगाव रायबागमधील खंदाळमध्ये मेंढ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालत आंदोलन. गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारू नये म्हणून मेंढपाळ आक्रमक झालेत. वर्ध्यात जिल्हा परिषदेसमोर स्वतंत्र समता शिक्षक संघाचं उपोषण. शिक्षकांमधून केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती व्हावी या मागणीसाठी उपोषण. अमरावतीत महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 6,000 मासिक मानधन, गटांना 7% व्याजानं कर्ज यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. 3 वर्षांच्या कार्यकाळात मित्तल यांनी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले. नवी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी पूनम पाटील यांची नियुक्ती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचा महत्त्वाचा निर्णय. 2025च्या फिडे महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख स्वगृही परतली. काल नागपूर विमानतळावर जोरदार जल्लोष. दिव्याच्या ऐतिहासिक कामगिरीचं सर्वत्र कौतुक. आई वडील आणि बहिणीला यशाचं श्रेय. नागपुरात परतल्यानंतर दिव्या देशमुखची प्रतिक्रिया. दिव्यानं तिचे पहिले कोच राहुल जोशींची देखील आठवण काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 2 ऑगस्टला दिव्या देशमुखचा भव्य सत्कार होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुळजाभवानी देवीचं गाभाऱ्यातील दर्शन भाविकांसाठी बंद राहणार. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. पुढचे 10 दिवस फक्त मुखदर्शन घेता येणार. आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये परतणार. शेगावात महाराजांना 1,11,111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण केला जाणार. मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ यांची आज 160वी पुण्यतिथी आहे. नाना चौक, एशियाटिक लायब्ररी, सेंट्रल रेल्वे ऑफिससह विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम. मुंबई सेंट्रल स्थानकाला शंकर शेठ यांचं नाव देण्याची आग्रही मागणी.
वांद्रे, खार, पश्चिम मधील काही भागांमध्ये आज 14 तास पाणी पुरवठा बंद असेल. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचं प्रीकास्ट गोदाम हे वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. झरीमधील गोळा प्लॉट ठेकेदार कंपनीला परस्पर भाड्यानं दिल्याचा आरोप आहे. अकृषिक परवानगीशिवायच व्यावसायिक वापर सुरू होता. कोकणात आजपासून पावसाचा जोर ओसरणार. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची उघडीप. पैठणमधील जायकवाडी धरण हे 90% भरलंय. धरणाच्या 18 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे बेळगावातील गोकाक धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रायगडमधील 8 धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंद. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा आदेश. पावसाळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय. सातपुडा पर्वत रांगांमधील तिनस माळमध्ये पर्यटकांची गर्दी होतीये. 3 राज्यांच्या सीमेवर असलेल्या तिनस माळमध्ये वर्षा पर्यटनाचा पर्यटक आनंद घेत आहेत. गायी चारण्यासाठी गेलेला गुराखी हा नाल्याच्या पाण्यात वाहून गेलाय. गोंदियाच्या आमगावला लागून असलेल्या बनगावातील नाल्याजवळील ही घटना आहे. गुराख्याचा शोध सुरू आहे. गडचिरोलीतील पर्लकोटा नदीचा पूर ओसरलाय. पुलावरून वाहणारं पाणी बंद झाल्यानं 8 तासांनंतर वाहतूक सुरू. परिसरातील रहिवाशांना दिलासा. छत्रपती संभाजीराजांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग असं नाव द्या, संभाजीराजेंची मागणी. रायगडच्या म्हसळा माणगाव रस्त्यावर श्रीवर्धन आगाराच्या धावत्या बसचा दरवाजा उघडाच. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ. नांदेडमध्ये एका तरुणीला 2 तरुणांनी भर दिवसा उचलून नेलं. रेल्वे स्थानक परिसरातील ही घटना आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. हिंगोली शहरात भर दिवसा तरुणावर चाकूने हल्ला. कारमधून आलेल्या तिघांनी अचानक हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जखमी तरुणावर उपचार सुरू. बीडमध्ये मद्यधुंद वाहन चालकाचा कहर. हातात दारूची बॉटल घेत गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातील भाजी मार्केटमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. 2 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांकडून भाजी विक्रेत्याला मारहाण. मुंबईच्या मालाडमध्ये हस्ताक्षर चांगलं नसल्यानं शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला तळ हातावर मेणबत्तीचे चटके. खासगी शिकवणी वर्गातील हा प्रकार. अहिल्यानगरमध्ये लहान मुलांसमोर एका व्यक्तीचे विकृत चाळे. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. दहिसर पूर्वेतील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 2 महिलांना अटक. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. रॅकेटमधून 2 तरुणी आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 7वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. अंधेरीतील नेल्कोजवळ नाकाबंदी दरम्यान पोलिसांनीच सोनं चोरी केल्याचा एकाचा बनाव. पोलीस तपासानंतर आरोपीनं खोटी तक्रार दाखल केल्याचं उघड. नांदेडच्या नायगावमधील अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळलाय. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. इमारत जीर्ण झाल्यानं दखल घेण्याची ग्रामस्थांची शासनाकडे मागणी. बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. पार्क केलेल्या 7 दुचाकी आणि 2 रिक्षांवर भिंत पडल्यामुळे मोठं नुकसान झालं. ठाण्यातील रामनगर विठ्ठल रुक्माई मंदिराजवळील ही घटना आहे. परभणीच्या आम्यानगर भागात 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे. शेटेंचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. सीडीआर तसंच व्हॉट्सअप चॅटिंग तपासणी करून चौकशी करणार असल्याची पोलिसांची माहिती. पुणे बंगळुरू महामार्गावरील तासवडे टोल नाका परिसरात 95 लाखांच्या सोन्यावर दरोडेखोरांचा डल्ला. एसटीतून प्रवास करणाऱ्या एकाला मारहाण करत कुरिअर गोल्ड पॅकिंग असलेला माल पळवण्यात आला. शिराळा तालुक्यातील करुगली
गुंडगेवाडी आणि खोतवाडीला जोडणारा डाव्या कालव्यावरील पूल कोसळलाय. करुंगली, गुडगेवाडी, खोतवाडी या गावाला जोडणारी वाहतूक त्यामुळे बंद झाली. बीडमध्ये कोयता आणि सत्तूरनं तरुणाला धमकावत व्हिडिओ व्हायरल केला. हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताची बोटं देखील छाटली. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल तर एकाला अटक. पुणे सातारा महामार्गावरील वेळू परिसरात 2 कंटेनर पिकअप आणि 3 दुचाकींची धडक. अपघातात 4 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर. नागपूरच्या उमरेडमधील चांपा हळदगाव मार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा अपघात. 5 विद्यार्थी जखमी. रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे एसटीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातील 2 खांब धारगळ येथे दुचाकीला एसटीची धडक. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी-वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा भीषण अपघात. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. स्थानिकांचा रास्ता रोको. चिपळूणच्या वशिष्ठी नदीत उड्या मारून दोघांची आत्महत्या.